आणि मी तुम्हाला एक आता किस्सा सांगतो. आता कसं श्रावण महिना चालू आहे आणि मी श्रावण महिन्यात खात नाही. सो मी त्या दिवशी सल्लूबाईच्या घरी गेलेलो. त्यांच्या घरी बोलावलेलं मला कारण की नेक्स्ट मूव्हीचं थोडं डिस्कशन चालू होतं. आणि मी गेलो आणि तेच हॉल वगैरे असं थोडं बघितलं. मी थोडा किचन साइड एरियामध्ये गेलो. ते सगळे बसलेले जेवत होते. चिकन बिर्याणी खात होते दरवेळेसच्या हिशोबाने. आणि तर सोहेल आला तेवढ्यातच. तो मला बोलला की बस भाईची तुटलं बस. अरे बस ना. नको. चिकन बिर्याणी. मी हुडकावूनही फायदा नाही. नाही म्हणजे असं नाही की मला चिकन बिर्याणीशी किंवा भाईशी काही प्रॉब्लेम आहे. पण असं आहे की आता श्रावण महिना आहे आणि मी बघितलंही नाही. माझा मूडही नाही झाला. असं आहे. आणि एकतर श्रावण महिन्यात म्हणजे असं आहे की मी 12 वाजले आणि पहिला दिवस लागला, की मी लगेच पशु, पक्षी, प्राण्यांशी बोलायचं चालू करतो. संवाद साधतो रोज, रोज. उठल्यानंतर झोपायच्या आधी रोज असं आहे. तर मग ते आहे आता असंच आहे काय. ती बिर्याणी आणि तो सुगंध मला माहिती आहे. कारण की ती माझीच रेसिपी आहे. हो, हो. मी सांगतो. खूप खूप आधीची गोष्ट आहे जेव्हा मी आय थिंक 7 किंवा 8 वर्षाचा असेल, तेव्हा मी बिर्याणी बनवत होतो. म्हणजे सहज काहीतरी हुडाहुड असं काही चालू होती किचनमध्ये आणि मी माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ नेहमीच बनवत असतो किचनमध्ये जाऊन. तर त्याच वेळेस सल्लूचे वडील सलीम साहेब, मी त्याला सल्लूच म्हणतो तसा, पण असं सल्लूभाई वगैरे असं नाही म्हणत कारण की तो माझ्या छोट्या भावासारखाच आहे. आमच्या याच्यात 7-8 वर्षाचाच फरक आहे. मी 8 वर्ष मोठा आहे आय थिंक त्याच्यावरून. आणि तसंही तो माझे कधी कधी तर मी म्हणजे असं की ए सल्ल्या इकडे ये ना असं बोलत असतो कारण की तो माझे सल्ले घेत असतो म्हणून. तर मग एनिवेज कट टू ते घरी आले आणि पूर्ण सुगंध सुटलेलाच. आय वॉज इन दी मिड प्रोसेस आणि पूर्ण सुगंध सुटलेला. मग परत एकदम असं फास्ट फॉरवर्ड केलं तर ते फायनली ॲट द एंड ऑफ द डे माझे बिर्याणीची रेसिपी घेऊन गेले आणि त्यानंतर पासून तीच रेसिपी दरवेळेस त्यांच्या घरी बनते. असा तो म्हणजे किस्सा आहे. काय काय गुरुजी.